नमस्कार मित्रांनो, तर मी आपला केशव आगे. आपला एक छोटासा व्यवसाय पण आहे, श्री केशवराज यात्रा कंपनी म्हणून. तर आपण यात्रा नेत असतो, तर ते आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. तर किट्टी आडगावमधून माजलगाव येथे प्रस्थान केलेलं आहे आणि श्री केशवराज मंदिर यांचं दर्शन घ्यायला आपली यात्रा ज्या नावाने सुरुवात झालेली आहे, श्री केशवराज चारधाम यात्रा, त्या भगवानाचं आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. श्री केशवराज भगवान यांचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. तर सेलू माळसापूर इथून आपल्याला 4 जोड्या घ्यायच्या आहेत आणि तसेच औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाकडे प्रस्थान करायचं आहे. तर औंढा नागनाथला पोहोचलेलो आहोत. इथं यायला उशीर झाला, त्याच्यामुळे आता इथं धर्मशाळा केलेली आहे. इकडं गाडी पार्किंग केलेली आहे, दाखवतो तुम्हाला धर्मशाळा. तरी अशा प्रकारे धर्मशाळा केलेली आहे. सर्व भाविक भक्ती यात्रांनी आंघोळ केली. मंदिराचे दरवाजे उघडायच्या आधी सर्वांना चहा आणि बिस्किट, ज्याला ब्लॅक टी लागते ब्लॅक टी, ज्याला बिगर शुगर चहा लागतो त्याला बिगर शुगर चहा. सकाळी 5:30 वाजता करेक्ट मंदिराचे दरवाजे उघडतात.
चला तर तुम्हाला मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगतो। महाराष्ट्र राज्याचा मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यात वसलेले औंढा नागनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते इतिहास, स्थापनशास्त्र, श्रद्धा आणि संस्कृती याचा एक अद्भुत संगम आहे। भगवान शंकरला समर्पित असलेले 12 ज्योतिर्लिंगापैकी हे 8वे ज्योतिर्लिंग मानले जाते। या मंदिराला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास लाभला असून ते पांडवापासून ते यादव आणि नंतरच्या राजवाटीपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे साथीदार राहिले आहे। संत नामदेवाच्या भक्तीने मंदिर फिरल्याचे अलौकिक कथा या स्थानाचे महत्त्व अधिकच वाढवते। सभोवतालाच निसर्गरम्य पर्वतरांगा, औंढा तलाव आणि ऐतिहासिक कुंड व बारवा यासारख्या गोष्टी या स्थानाच्या वैभवात भर घालतात। महाशिवरात्रीला होणारा भव्य रथोत्सव इथला जिवंत परंपरेची साक्ष देतो। या मंदिराचा अभ्यास म्हणजे केवळ एक वास्तूच अभ्यास नसून तो एक महान परंपरेच्या, लोकश्रद्धेचा आणि मानवी इतिहासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। तर नागेश लिंगमूर्तीचे दर्शन करून बाहेर आलेलो आहोत। मंदिर सकाळी 5:30 वाजता उघडते तर रात्री 9 वाजेपर्यंत बंद होते। दर्शन घेऊन निघालेलो आहे आता शेगावकडे प्रवास।